संघाकडून पहिलं शतक घेऊन आलंय गोलंदाज भावेश ठमके. आपल्या होम ग्राउंडवर पहिलाच बॉल ओव्हर फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळून काढलाय. बॉल खूप वेळ हवेत होता, तोपर्यंत पण म्हणूया की क्षेत्ररक्षक 38 सर्कल मधून पोहोचेल, जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण केल्या तर दोन्ही फलंदाजांनी. चांगली सुरुवात केली आहे ती म्हणजे युनिकेन टीमने, कारण की जेव्हा करंटक झालं होतं तेव्हा खूप सारे युनिकेम टीमचे जे प्लेयर्स होते ते पाहायला मिळाले नाही. आपण म्हणूया कुठेतरी दुसरीकडे मॅच असेल किंवा इंजुर्ड असतील, पण पुन्हा एकदा संकेत आता म्हणूया की इंजुरीमधून बाहेर आले. चांगलं खेळ, चांगलं फॉर्ममध्ये संकेत आहे. इथे कशा प्रकारचा खेळ संकेतच्या मार्फत पाहायला मिळेल. शतकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येते पुन्हा एकदा भावेश ठमके. आता मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. संकेतनी केलाय प्रहार, चेंडू जाईल सीमारेषे पार, मिळतील धावा 6 आणि येतोय हा पहिला षटकार. धन्यवाद डीजे. त्याचपूर्वी निलिकॉन टीमसाठी इथे एक प्राइज येतोय की तुम्ही कोणत्याही प्रकारची हॅट्रिक घ्या, विकेट हॅट्रिक घ्या, चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक, तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक किती येईल ते म्हणजे हरीश जी मोरे यांतर्फे एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. आधीच्या बॉलवर प्रहार केल्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहायला मिळतो. क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र संकेतनी मात्र सन्मान दिलं, एक सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या धावसंख्येवर. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झाला, 10 धावा धाव लागल्यात, सॉरी 10 धावा अद्यापर्यंत धाव फलकावर लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ झाला. आपण म्हणूया काहीतरी एक महागडं शतक भावेच्या माध्यमातून हाताळलं जातोय. चांगला बॉल होता, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. जोपर्यंत फिल्डर येईल एक म्हणूया की गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. अमितच्या बॅटमधून येतोय चौकार. धन्यवाद डीजे. अद्यापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय, 14 धावा धाव फलकावर लागल्यात. एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेतली, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली गेली. संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 ह्या धावसंख्येवर. शेवटचं एक चेंडू येणं बाकी आहे. पुरेपूर 38 सर्कल पॉवर प्लेचं दोन्ही फलंदाजांनी चांगला उपयोग केला, मोठे प्रहार केले, चांगली बॅटिंग पाहायला मिळते अद्यापपर्यंत संकेत आणि फलंदाज अमित नागटी यांच्याकडून. शेवटचा बॉल होता, चांगला फटका पाहायला मिळतो संकेतच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडू जाईल बाउंड्री, लगोलग बाउंड्री लाईनच्या पार आणि येतोय आणखी एक डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच खूपच. हॅलो, नक्कीच खूपच खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज भावेश याच्याकडून, कारण की होम ग्राउंडवर खेळत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा त्यांनी खर्च केल्यात. इथून कमबॅक करावा लागेल. आता गोलंदाजी मार्गावर येते सतीशजी जाधव, कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सोनार सिद्ध चषकाचे आयोजक सतीश जाधव गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पुन्हा एकदा होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळतील कशा प्रकारे गोलंदाजी करतील. इथून पहिल्या ओव्हरमध्ये भावेशने खूप साऱ्या धावा खर्च केल्या, इथून आपल्या संघाला कमबॅक करून देणं खूप गरजेचं असेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलं जातोय, कारण की समोर युनिकेम टीम पाहिली तर सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आली आहे MIDC फॉर्मॅटमध्ये. कारण की युनिकेम टीम पाहिली तर बलाढ्य रोहा तालुक्यामधील बलाढ्य खेळाडूंचा भरणा असणारा हा युनिकेम टीम आहे. जरा फास्ट घ्यायचं आहे, विनंती असेल निलिकॉन टीम जरा फास्ट फिल्डिंग सजवून घ्यायची आहे, कारण की खूपच टाइम आपल्याला झाले, 2 वाजले आहेत आणि आतापर्यंत आपण फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच खेळवतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर अजून देखील एक एक्स्ट्रा सेमीफायनल, म्हणून आज आपल्याकडे खूपच कमी वेळ आहे आणि त्या वेळेचा पुरेपूर वापर करणं हे आपलं काम आहे. नक्कीच पहिल्या बॉलवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल ठरतोय. जोपर्यंत चेंडूचा पाठलाग केलं जाईल, फील्ड केलं जातोय, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात अमित आणि संकेतने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांकडून, कारण की अद्यापर्यंत पाहिलं तर एकही डॉट बॉल आला नाही आहे. चांगली सुरुवात केली आहे, अशीच सुरुवात आपण म्हणूया की
पहिल्या मॅच पासून देखील झाली आहे, कारण की मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडंफार लो स्कोरिंग मॅच होती आधीच्या दोन्ही मॅचेस. आणि इथून चांगलं कमबॅक, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यू मिस, आय डेफिनेटली हिट. इथून परतावा लागेल अमितला. पहिला फलंदाज बाद होतोय अमित नागटीच्या स्वरूपात. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. एक्सपिरियन्स काय असतं ते इथे दाखवून दिलंय, कारण की पहिल्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग कटर टाकला होता. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. तो थोडाफार पुढे कनेक्ट झाला नाही, पण रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण केल्या. सेकंड बॉलवर देखील त्याला वाटलं होतं की थोडंफार लेन शॉर्ट असेल, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरून टर्न करण्याचा प्रयत्न असेल, पण सतीश जाधव यांचा एक्सपिरियन्स पाहिलं तर सेकंड बॉल पाहिलं तर खूप वेगावर स्वारून गोलंदाजी केली. स्टंपमध्ये बॉल ठेवला. जसं बॉल मिस झालं तसं डेफिनेटली पाहिलं तर विकेटला जाऊन हिट झाला आणि अमितला मात्र परतावा लागला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. धाटावचा एक पॉवर हाऊस नावाने ओळखला जाणारा निलेश मस्कर मैदानामध्ये येतोय. सुनारसिद्ध करंडक मध्ये बेस्ट बॅटर त्याला पुरस्कार भेटला होता, तो मैदानामध्ये येतोय. पहिला बॉल निलेशसाठी पाहिलं तर लोअर फुलटॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल तर कंप्लीट केली आणि बघता बघता 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 या धावेने संघाची धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या धावसंख्येवर. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्या तरी एका फलंदाजाला बाद केलंय. इथून कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून विकेट्स घेणं खूप गरजेचं असतील, कारण की दोन्हीही प्लेयर पाहिले तर हार्ड हिटिंगसाठी विस्फोटक फलंदाज रोहा तालुक्यामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं. असे दोन्ही फलंदाज. आता मात्र निलेश प्रहार करतोय. चेंडू हाई जाईल, सीमा रेषे पार. येतोय निलेशच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिला बॉल निलेशला लोअर फुलटॉस होता, त्याने हलक्या हाताने स्टेअर केलं. 2 धावा नक्कीच धावून पूर्ण केल्या, पण सेकंड बॉल जसं बघितलं की त्याच्या स्लॉट मध्ये बॉल होता तसंच त्याने प्रहार केला आणि बॉल सरळ गेला सीमा रेषे पार. काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. नक्कीच विनिकेम टीमचे आता म्हणूया की आणखी एक गोलंदाज, एक ऑलराऊंडर प्लेअर भाऊ शेलार ह्याचं देखील इथे आगमन होतोय. आणि पुन्हा एकदा पाहिलं तर आता मात्र निलेशला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. निलेशने जसं प्रहार केलं तसंच निलेशला बाद देखील केले आणि दुसरा फलंदाज बाद होतोय युनिकेम टीमचा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे एक तुम्हारी ते एक हमारी असं पाहायला मिळतोय, जिथे पहिल्या बॉलवर डबल आल्यानंतर पहिल्या बॉलवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, नंतर फलंदाजाला बाद केलं, नंतर डबल आली, नंतर निलेशने प्रहार केलं. तसं निलेशने प्रहार केलं, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगमध्ये व्हेरिएशनचा उपयोग केला, वापर केलं. पुन्हा एकदा आपण म्हणूया की थोडा एक्स्ट्रा टर्न दिला, थोडं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि निलेशला आपल्या जाळ्यामध्ये सुखरूपपणे अडकवलं. आणि निलेश सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. दुर्गेश येतोय. आणखी एक मोठं नाव रोहा तालुक्यामधील पाहायला गेलं तर बलाढ्य खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळते. दुर्गेश येतोय. अजून पाहिलं तर आतिश असेल, त्यानंतर अनिकेत देशपांडे सुद्धा ह्या टीम मध्ये आहे. आपण म्हणूया की आज विकेंड आहे, 26 जानेवारी आहे. कुठेतरी प्रत्येकाची मॅच चालू असेल म्हणून सगळेच खेळाडू अवेलेबल नसतील, पण युनिकेम बी टीम पण मागच्या टुर्नामेंट मध्ये ते क्वालिफाय झाली होती. आपल्या शतकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येते सतीश जाधव. आपल्या ओव्हरचा विचार केला तर अद्यापपर्यंत 10 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केलंय. इथून कशा प्रकारचा शेवटचा बॉल असणार आहे. नक्कीच लोअर फुलटॉस होता. चांगला फटका पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषे पार. येतोय आणखी एक दुर्गेशच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. 33 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी नक्कीच केली होती. फलंदाजांना बाद देखील केलं, पण युनिकेम संघाचे बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर सगळे विस्फोटक फलंदाज आहेत. जसे जसे फलंदाजीला येते ते डायरेक्ट प्रहार करत आहेत. एक मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येत आहेत. जरी विकेट गेले तरी कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावरती आपण म्हणूया की प्रेशर बिल्डअप झालं नाही आहे. जिथे भावेशने
19 धावा खर्च केल्यानंतर सतीश यांनी 14 धावा जरूर खर्च केल्या, पण 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये देखील यश आलंय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय दत्ताचा पहिला चेंडू खूपच स्लोवर वन होता. फलंदाज देखील बीट झाला, कारण एवढा स्लो बॉल आला की हा एक डॉट बॉल येतोय आणि खूप टाइम नंतर डॉट बॉलची सांगता होतीये, कारण की विकेट जरूर गेले पण डॉट बॉल आले नव्हते. खूप टायमानंतर डॉट बॉल येतोय. एक नवीन आगळी वेगळी शैली गोलंदाजीची पाहायला मिळते दत्ता यांची. शतकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू दुसरा चेंडू घेऊन येतोय संकेतसाठी. आता मात्र संकेतने पाहिलं आणि संकेतने ठोकलंय. चेंडू जाईल हा देखील सीमारेषे पार. धावा मिळतील सा. येतोय आणखी एक षटकार. धन्यवाद डीजे. संकेतने देखील पाहिलं की पहिला बॉल त्याला समजलं नाही, पण दुसऱ्या बॉलवर वेट केलं, पाहिलं आणि सरळ ठोकलं. आणि आता मात्र झेलची संधी होती, पण म्हणूया की मिस फिल्डिंग होते सतीश जाधव यांच्याकडून. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे पार. चौकार. धन्यवाद डीजे. अद्यापर्यंत 6 चेंडूचा सामना केल्याने 21 या धावसंख्येवर खेळतोय संकेत शिंदे. एक विस्फोटक फलंदाजी. आणखी एक आता मात्र स्टेप आउट पुढे येऊन स्ट्रेट हिट पाहायला मिळतो. हाही चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. धन्यवाद डीजे. असं वाटतं की संकेत कुठेतरी डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. जसं जसं बॉल पडतोय त्या बॉलवर तो प्रहार करतोय. बॉलला पाठवतोय सीमारेषे पार. आणखी एक बिग हिट. हाही चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच चांगला फटकेबाजी करतोय, चांगला खेळाडू नक्कीच आहे संकेत. अद्यापर्यंत पाहिलं तर सलग 2 षटकार संकेतच्या बॅट मधून आलेत. षटकारांची हॅट्रिक संकेत करणार का? कारण की गोलंदाजीचा विचार केला शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. अद्यापर्यंत 22 धावा खर्च केल्या. हा देखील मोठा फटका. फटका फसतोय. चेंडू खाली. भावेश आता करणार नाही कोणती चुकी. घेतोय सुरेख झेल आणि इथून संपतोय संकेत शिंदेचा खेळ. धन्यवाद डीजे. एक सुरेख झेल नक्कीच पाहायला मिळालं भावेश ठमकेच्या मार्फत. संकेत सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर आणखी एक विस्फोटक फलंदाज गौलवाडी संघाला बिलॉंग करणारा अभि मेहतर येतोय. हा देखील खेळाडूची जर वैशिष्ट्य पाहिली तर रिव्हर्स स्वीप असेल, स्विच हिट असेल, त्यानंतर पाहिलं तर स्वीप शॉट असेल, दिल स्कूप असेल, सुपला शॉट असेल, एक पॉवर हिटिंगचा हा एक देखील चांगला बॅटर आहे. हाही देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. कशा प्रकारे पुन्हा एकदा फलंदाजी केली जाईल, कारण की अजून देखील दुर्गेश पाहिलं तर दुर्गेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचं स्लॉगवर घेऊन आलाय गोलंदाज प्रतीक. संघाची धावसंख्या पाहिली तर अद्यापपर्यंत 55 धावा 10 फलकावर लागल्यात. म्हणजे जवळपास पाहिलं तर जे फलंदाज आले ते मात्र विस्फोटक फलंदाजी करत आहेत. मोठे फटके सातत्याने त्यांच्या बॅटमधून आले आहेत. इथून कशा प्रकारे फलंदाजी दुर्गेश आणि अभि करणार पाहूया की आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर आतापर्यंत झालं की 55 धावा होता तो मॅच झालाय रोहाडा संघाचा. इथून हायएस्ट स्कोर किती बनवले जाणार, कारण 6 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिलाच बॉल खूपच खराब बॉल होता. पंच गीतेश सांगत आहेत की एक अवंतर धाव ऍड केली जाईल. एक वाईट बॉल. एक ह्या धावसंख्येने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 56 धावा. आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील म्हणूया की आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर कार्ड वरती लागतोय. आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर बॉल होता, पण लोअर फुल टॉस होता. पुन्हा एकदा चेंडू जाईल लेग साईडच्या दिशेने सीमारेषे पार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार.
धन्यवाद डीजे. नक्कीच लोअर फुलटॉस चेंडू होता, डीप स्क्वेअरला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय दुर्गेशच्या बॅटमधून 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी. आता मात्र फुलटॉस बॉल होता, चांगला फटका डीप मिड विकेटला. तिथे मात्र हाई चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय सलगचा दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. आणि इथे मात्र दुर्गेश देशमुखच्या बॅटमधून ही चौकारांची हॅट्रिक पूर्ण होत आहे, कारण की मागच्या ओव्हरमध्ये जेव्हा तो स्ट्राईक लागला तेव्हा नक्की चौकार आला होता आणि आत्ताच्या दोन्ही चेंडूवर चौकारांची हॅट्रिक केल्यानंतर पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. भावेश ठमके चेंडू खाली येतोय, तोपर्यंत सिंगल घेतली जाईल. सिंगलने स्कोअरमध्ये बढवती होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 65 धावा. आता मात्र अभि मेहतर येतोय स्ट्राईकला. अजून देखील या इनिंगचा विचार केला, या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. कशा प्रकारची फलंदाजी अभिच्या मार्फत केली जाईल. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल ठरतोय. हाई चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. जे जे फलंदाज आले त्यांच्या बॅटमधून नक्की षटकार चौकार पाहायला मिळतोय. संकेतने चांगली फलंदाजी केली, 33 धावा बनवल्या. निलेशच्या बॅटमधून देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. हा पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. बॉल जाईल हा देखील सीमारेषे पार. वन बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे. मी आधीच म्हटलं होतं की हाही देखील फलंदाज आपण पाहिलं तर स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप साठी ओळखला जातो. पहिल्या दोन्ही बॉलवर 2 स्विच हिट पाहायला मिळते. दोन्ही चेंडू मात्र गेले सीमारेषेपार. चौकार. शेवटचा बॉल फ्लोवर फुल टॉस करतोय मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेपार आणि येतोय अभिच्या बॅटमधून देखील हा षटकार. धन्यवाद डीजे. काय फलंदाजी केली, अफलातून फलंदाजी पाहायला मिळेल ती म्हणजे युनिकेम संघाकडून. कारण की जवळपास कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये देखील हायएस्ट स्कोर जवळपास 60 मध्ये होता. 60-65 धावा नक्कीच बनवल्या जात होत्या या विकेटवरती. पण आता पाहिलं तर तब्बल 4 ओव्हरमध्ये 20च्या सरासरीने 79 धावा बनवल्यात. म्हणजे 20च्या सरासरीने 80 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे निलिकॉन संघासमोर. इथून जर मॅच जिंकायची असेल तर 20च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. काय अफलातून फलंदाजी केले फलंदाज संकेतने. 9 चेंडूमध्ये 23 धावा. त्यानंतर 9 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी साकारली संकेतने. त्यानंतर अमितने 5 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा. त्यानंतर निलेशने 3 चेंडूमध्ये 8 धावा. दुर्गेश 4 चेंडूमध्ये 13 धावा आणि अभिने 3 चेंडूमध्ये 14 धावा. म्हणजे सुरेख फलंदाजी केली. जे जे फलंदाजीसाठी आले प्रत्येकाच्या बॅटमधून आपण चौकार नाही तर षटकार नक्कीच आलं. एक चांगली फलंदाजी, चांगल्या दर्जाची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. एवढा मोठा धावांचं डोंगर रचलं, हे पार करण्यासाठी कोणत्या फलंदाजांना आमंत्रित केलं जाणार, कोणत्या संघांवर विश्वास दाखवला जाईल निलिकॉन संघाकडून. तोपर्यंत जाऊया, हाय थोडा वेळ जाऊया डीजे महेशकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. नक्कीच विनंती असेल की सुदर्शन संघाचा कर्णधार आणि रॉड संघाचा कर्णधार टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुदर्शन संघाचा कर्णधार आणि रॉड संघाचा कर्णधार टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल युनिकेम संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तशी फलंदाजी जोडी मैदानामध्ये नक्कीच आली आहे, ती म्हणजे निलिकॉन संघाची. भावेश ठमके त्यांच्या समवेत असतील देवा पाटील म्हणजे नक्कीच 4-5 वर्षापूर्वी MIDC लॉर्ड्स मध्ये त्यांचा खेळ इथे नक्कीच पाहिला होता. जवळपास
अर्धशतकीय पारी देखील त्यांच्या बॅटमधून ह्या ग्राउंडवरती आली आहे. एक लेदर क्रिकेटर आहेत, एक एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप सारे मैदानं त्यांनी गाजवली. असे देवा पाटीलचा त्यांचा देखील खेळ पुन्हा एकदा सुनामसिद्ध चषकामध्ये पाहायला मिळतोय. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 79 धावा फलकावर लावल्या त्या म्हणजे युनिकेम संघाने. वैयक्तिक पहिलं तर पुन्हा एकदा संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय गोलंदाज संकेत शिंदे. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, कारण की जेव्हा फलंदाजीला आला विस्फोटक फलंदाजी त्यांनी केली. जवळपास 4 षटकार 2 चौकार आणि 9 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांची इनिंग त्यांनी साकारली होती. इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कारण की पिचच्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. सर्कलच्या बाहेर विचार केला तर पॉवर हाऊस निलेश मस्कर पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधून देखील एक चांगला षटकार पाहायला मिळालं. पाहूया 4 ओव्हरमध्ये 80 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल भावेश टमकेने देवा पाटील यांच्या मार्फत. पहिलाच बॉल भावेशने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आतिश यांच्याकडून. निवी गावाला बिलॉंग करतात, निवीसाठी चांगलं खेळ त्यांच्या मार्फत पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धावेने आपल्या संघाचं मात्र श्री गणेशा केलंय आणि एका चेंडू अखेर एक धाव मात्र फलकावर लागतीये. त्यांच्याकडे खूप साऱ्या वर्षांचा आपण म्हणूया की अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. लेदर क्रिकेट देखील त्यांनी चांगलं खेळलं असे देवा पाटील स्ट्राईकला पाहायला मिळतील. आता कशा प्रकारे नक्कीच म्हणूया की 45 प्लस असतील, कशा प्रकारची फलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळेल. पहिलाच बॉल होता, एक सन्मान दिलं आणि कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावर देखील गोलंदाजी करतोय संकेत शिंदे अद्यापपर्यंत. पुन्हा एकदा विनंती असेल की रोहाडा टीम आणि सुदर्शन टीम टॉससाठी यायचं आहे आणि ह्या फटक्यावर पाहायला मिळतं की देवा पाटील यांचा क्लास. बॉल जाईल सीमारेषे पार, 1 बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे. नक्की पाहिलं तर वयाच्या 45 वर्षानंतर देखील मैदानामध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट आल्यानंतर तिसऱ्या बॉलवर प्रहार केला आणि बॉलला धाडलं सीमारेषे पार. आता मात्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली संकेतने. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. यष्टी रक्षक देखील या बॉलला मात्र कॅच करू शकले नाही. तोपर्यंत एक अवंतर धाव बाईच्या स्वरूपामध्ये भेटली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा विनंती असेल की रोहाडा संघाचा कर्णधार टॉससाठी यायचा आहे. सुदर्शन संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, बंटी पाटील टॉससाठी यायचा आहे. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतो भावेशच्या बॅट मधून. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषे पार. येतोय आणखी एक भावेशच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल, प्रहार नक्कीच करावा लागेल, कारण की लक्ष खूप दूर आहे. स्विचिटचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा होत नाही संपर्क. बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल एक धाव. एक ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. एका ओव्हर अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 ह्या धावसंख्येवर. नक्कीच चांगली गोलंदाजी केली संकेतने. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरं शतक घेऊन. भाऊ शेलार, खूप साऱ्या वर्षाचा अनुभव या गोलंदाजाकडे देखील आहे. अजून देखील आपल्या संघासाठी संघासाठी मैदानामध्ये पुन्हा एकदा उतरतोय, चांगली गोलंदाजी करतो. खूप सारे व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत. एक म्हणूया की कटिंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. खूप सारा टर्न त्याच्याकडे आहे. कशा प्रकारची गोलंदाजी भाऊच्या मार्फत इथे केली जाईल, कारण की स्ट्राईकला देखील पाहिलं तर होम ग्राउंडवर खेळतोय भावेश टमके. इथून मॅचमध्ये अजून देखील पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ येणं बाकी. 18 चेंडूमध्ये अद्यापपर्यंत 69 धावांचं अजूनपर्यंत आव्हान असणार आहे. म्हणजे इथून प्रहार करणं खूप गरजेचं असेल. सिंगल डबलने काही काम होणार नाही. सुदर्शन संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. विनंती असेल नक्की स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण भावेश देखील बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. विनंती असेल उत्तमजी मस्कर साहेब, आपल्या हातून या मॅचचा मात्र टॉस केलं जाईल. सेकंड इनिंगची फर्स्ट मॅच सुदर्शन वर्सेस रोहाडा आहे. उत्तमजी मस्कर साहेब देखील खूप खुश असतील, कारण की त्यांच्या संघाने जी कामगिरी केलेली आहे, 4 ओव्हरमध्ये तब्बल 80 धावा बनवल्या गेल्या आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी अद्यापपर्यंत झाली आहे, ती म्हणजे संकेत शिंदे आणि भाऊ शेलार यांच्याकडून. 8 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. संघाची धावसंख्या झाली आहे
13 धावा. इथून भावेशला मात्र प्रहार करावा लागेल. होम ग्राउंडवर खेळतोय, जसं प्रॅक्टिसला बॅटिंग करतो तेव्हा प्रॅक्टिसला जसे मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात, तसं मात्र इथे आता खेळावं लागेल. हाही बॉल एक चांगला बॉल पाहायला मिळतो. आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, पण भाऊ देखील तेवढं चलाक, चतुर, चाणाक्ष गोलंदाज आहे. बॅट्समनच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं बारकाईने लक्ष असतं. जसा बॅट्समन सफल झाला तसं त्याने पाहिलं तर वेगवान चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र स्लॉटमध्ये होता, पुरेपूर फायदा घेतोय. हा बॉल जाईल सीमारेषे पार, मिळतील धावा 6 आणि भावेशच्या बॅटमधून येतोय हा एक षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच आता मात्र भावेशने प्रहार केलंय, कमबॅक केलंय आपल्या संघासाठी. डॉट बॉल आल्यानंतर कशा प्रकारे पुन्हा एकदा फलंदाजी करेल. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू येते. जसे जसे डॉट बॉल येतील तसं तसं आपण म्हणूया की ही मॅच निलिकॉन संघाकडून दुरवली जाईल पूर्णपणे. आता म्हणूया की वर्चस्व युनिकेम टीमचा अद्यापर्यंत मॅचमध्ये आहे. आतापर्यंत विचार केला तर 19 धावा धावफलकावर लागल्यात. 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू येणं बाकी. आता मात्र बिग हिट, मोठा फटका, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषे पार. भावेशच्या बॅटमधून दर्जेदार येतोय आणखी एक षटकार. धन्यवाद डीजे. शेवटच्या बॉलवर देखील प्रहार केला गेला. चेंडूला पाठवलं सीमारेषे पार 6 धावांसाठी. नक्कीच मलकानवाडी संघाचा आणखी एक आयकॉन प्लेयर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सचिन माली येतोय आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. नक्कीच बंटीला देखील सपोर्ट करेल नंतर. आता पाहिलं तर विनंती असेल की दिनेशजी मोरे कुठे असतील तर आपण अतिथी मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि इथून आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. विनंती असेल दिनेशजी मोरे. त्याचप्रमाणे मॅचकडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25. या धावसंख्येवर अजून देखील विचार केला तर खूप लक्ष तर खूप दूर आहे, पण इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकला पाहायला मिळतील पुन्हा एकदा देवा पाटील. ते एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय, तर गोलंदाजीसाठी आलाय गौलवाडी संघाचा बिलॉंग करणारा अभि मेहतर. पहिलाच बॉल ओव्हर फुलटॉस चेंडू होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येईल लॉंगांच्या दिशेने. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक संकेत शिंदे चांगली फील्ड करतोय, चांगली फेकी पाहायला मिळते आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतोय. त्याच्या बॅटमधून आपण पर्यंत पाहिलं तर 2 षटकार नक्कीच आलेत भावेशच्या बॅटमधून. इथून देखील त्याला आक्रमक फलंदाजी करावी लागेल. अभि मेहतरवर प्रहार जरूर करावा लागेल मॅच जिंकायची असेल तर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा स्टेडीत पाहायला मिळतोय. चेंडू खाली पुन्हा एकदा पाहतोय संकेत शिंदे. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. तोपर्यंत एकच धाव अर्जित केली जाईल आणि एक धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या धावसंख्येवर. नक्कीच 10 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 10 चेंडूमध्ये तब्बल 9 षटकार मारावे लागतील फलंदाजांना, तरच ही मॅच जिंकू शकतो निलिकॉन संघ. स्लोवर बॉल होता, व्हेरिएशन केलं गेलं अभिमेतर कडून. एक चांगला बॉल पाहायला मिळतो. चांगलं व्हेरिएशन अभि मेहतर सातत्याने आपल्या गोलंदाजीमध्ये करत असतो. आता पण पाहायला मिळालं की पहिले 2 चेंडू वेगवान टाकले गेले, थोडेफार खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता, पण तिसऱ्या चेंडूवर चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. एक स्लोवर बॉल त्याच्या मार्फत टाकला गेला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 9 चेंडू जिंकण्यासाठी अजून देखील 54 धावांचं आव्हान असणार आहे. आता मात्र वेगवान चेंडू. देवा पाटील यांनी मात्र बॅट फिरवली, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय अभिच्या मार्फत. आता असं म्हणूया की जवळपास ही मॅच पूर्णपणे युनिकेम संघाकडे गेलेली आहे. आणि युनिकेम संघाचा विचार केला तर हॅरी देखील सांगतोय की सकाळपर्यंत त्यांची एंट्री या मॅचमध्ये नव्हती. या टुर्नामेंटमध्ये सकाळपर्यंत युनिकेम लॉटमध्ये नावच नव्हतं. तिथे MIDC होतं, पण ऐन टायमाला एंट्री घेतली आणि काय खेळ खेळला युनिकेम संघाने. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, कटरचा वापर केला गेला, स्लोवर बॉल टाकला गेला, फलंदाजांना जखडून ठेवलं. शेवटचं एक चेंडू येणं बाकी. चांगली गोलंदाजी, चांगल्या माइंडने, चांगल्या स्वतःचा माइंड यूज केलं गेलं. मध्ये आपण म्हणूया की चेंज ऑफ पेस सातत्याने पाहायला मिळते. मध्येच वेगवान चेंडू म्हणजे बॅटरला कुठेतरी रीड करण्यामध्ये अपयश येतोय गोलंदाजाला. ज्या प्रकारची चांगल्या धाटणीची गोलंदाजी अद्यापर्यंत अभि मेहतर कडून झालेली आहे.
आता मात्र आपटलेला चेंडू होता, खूपच शॉर्ट पिच बॉल होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय आणि इथे तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 27 धावा. फक्त आपल्या ओव्हरमध्ये 2च धावा खर्च केल्या गोलंदाज अभि मेहतरने. विनंती असेल जे कोणी आपले क्रिकेटपटू आहेत आपल्या मुलीसोबत ग्राउंडमधून जे मॅचचा आनंद घेत, विनंती असेल जी काही आपली बाउंड्रीची पट्टी आहे त्या बाउंड्री लाईनच्या बाहेरून आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. नक्कीच शेवटचा ओव्हर घेऊन येतोय निलेश मस्कर. एक फिरकीचा जादूगर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. फलंदाजीमध्ये नक्कीच एक षटकार मारला होता. पहिलाच बॉल भावेशसाठी चांगला बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं तेवढं काही टायमिंग झालं नाही. एक सिंगल नक्कीच मिळेल. एक धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 28 धावा. नक्कीच इथून प्रेक्षक इथे धावतावचे जेवढे कोणी प्रेक्षक असतील त्यांना इथून एक चक्री बॉल नक्कीच पाहायला मिळेल. निलेश याचा मात्र म्हणून एक सिग्नेचर बॉल आहे चक्री बॉल. कधी टाकणार तो आपल्या ओव्हरमध्ये. एक नक्कीच ऑफकटर टाकला गेला, चांगला फटका पाहायला मिळतो. देवा पाटील यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक असणार आहे तिथे सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 29 धावा. निलेश मस्कर चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. भावेश समाचार घेणार का निलेशचा? नक्कीच लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव पाहायला मिळतीये. एक या धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. अद्यापर्यंत पाहिलं तब्बल 11 मॅच इथे पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये फक्त सुदर्शन संघाने एकानेच फक्त चेसिंग करताना मॅच जिंकली. एक चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय देवा पाटीलच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच खूप लेट चौकार आलं, पण एक म्हणूया की पुढच्या मॅचसाठी पुढच्या टुर्नामेंटसाठी नक्कीच कॉन्फिडन्स देईल हा चौकार देवा पाटील यांना. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी अद्यापर्यंत निलेशने विकेट घेतली नाही. निलेश इथून विकेट घेणार का? स्लोवर बॉल, पुन्हा एकदा स्लोवर बॉल. हलक्या हाताने स्टेअर केलं, चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेने. तिथे मात्र पाहायला मिळतो अभि मेहतर जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव. आता मात्र पूर्णपणे मॅच म्हणूया की युनिकेप संघ इथून पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. शेवटचं एक चेंडूचा खेळ येणं बाकी. नक्कीच शेवटच्या बॉलवर भावेश करतोय प्रहार, चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 6 आणि हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. रॉड आहे आपला डिसिजन लवकरात लवकर कळवायचं आहे. रॉड आयडी आपण टॉस विन झाला आहात आणि आपला डिसिजन लवकरात लवकर सांगायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करताना तब्बल 9 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी साकारली संकेत शिंदे ठरतो ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.